आपल्याला मी सांगू इच्छितो की संकल्प 7 आणि पुन्हा सुरुवात ही आमच्या या हमीपत्राचं महत्त्वाचं वाक्य आहे। त्यामध्ये एक म्हणजे नळाद्वारे दररोज पाणी, ते मी सुरुवातीलाच सांगितलं। आपल्या शहराच्या 32 प्रभागामध्ये नागरिकांना पाणी पुरवठ्याच्या निश्चित वेळ काही महिने आम्ही आधी जाहीर करू, कारण पाणी पुरवठा करताना मला एक गोष्ट माहिती आहे, सगळ्यांनाच पहाटे पाणी मिळेल अशातला भाग नाही। त्याच्यात वॉल असतात, ते ॲडजस्ट करावे लागतात। पण साधारण नागरिकांचा कामाला जाण्याचा वेळ आणि येण्याचा वेळ ह्याच्यामध्ये कुठंतरी त्यांना पाणी देऊन त्यांना अडचणी निर्माण करायचा, हे आमचं अजिबात धोरण असणार नाही। ते घरी असतानाच त्यांना पाणी आलं पाहिजे अशा प्रकारची आम्ही व्यवस्था करू। तशा वेळा आम्ही त्या ठिकाणी निश्चित वेळापत्रक काटेकोरपणे पाळलं जाईल। त्याच्यामध्ये पवना प्रकल्प जर पूर्ण केला, पूर्ण म्हणजे मागच्या काळामध्ये मी ह्या खात्याचा मंत्री असताना पवनेला फ्लॅगची उंची वाढवून काही अधिकचं पाणी आपण तिथं साठवू शकतो। पवनेला दरवर्षी 100% धरण भरतं, एवढी कॅचमेंट एरिया आहे आणि तिथं जागाही आहे। परंतु त्याच्याकरता थोडंसं त्यांना काही जमिनी देणं राहिलेलं आहे। शेतकऱ्यांचं वेगळं मत नाही, सरकारकडे जागा तेवढी आहे, त्याच्यातनं त्याला मान्यता मिळाली, शेतकऱ्यांनी मदत केली, प्रश्न निघाला, सुटला, तर 100 MLD अधिकचं पाणी आपल्याला उपलब्ध होईल। शुद्ध पाणी पिंपरी चिंचवडकरांना मिळेल। 380 कोटीवरून आता 1156 कोटीवर हे बजेट गेलेलं आहे। ज्यावेळेस आम्ही त्या महानगरपालिकेमध्ये होतो त्यावेळेस 380 कोटीचं बजेट होतं। वाढ कशी होत गेली ते पहा, म्हणजे त्या बंद पाईपलाईनचं मी सांगतो। ITI मुंबईत आता DPR बनवलेला आहे, जागा 100% ताब्यात आहे। आमचाही सगळ्यांचा प्रयत्न ही पाईपलाईन पूर्ण करून घेण्यावर राहील। आता सुदैवाने तिथं दुसऱ्यांदा आमच्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी सुनील शेळकेजी आलेले आहेत, त्यांनाही आम्ही विश्वासात घेऊ। इतर पण काहींचा विरोध असेल त्यांनाही विश्वासात घेऊ आणि मार्ग काढण्याचं काम करू। टँकर माफियांचं 100% उच्चाटन करण्याचा आमचा त्या ठिकाणी इरादा आहे। झिरो गळती पाणी पुरवठा नेटवर्कच्या बाबतीमध्ये आम्ही ते करू पाहतोय। त्याचबरोबर नदी पुनरुज्जीवन पूर नियंत्रण हेही आम्हाला सगळ्यांना ते करावं लागणार आहे। वाजतोय अलार्म, आता दाबू घड्याळाचं बटन, वाजतोय अलार्म।